चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्याने आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आज विचारायला लागला की एप्रिल महिन्यात अखेर आम्ही काय करायला पाहिजे. एप्रिल महिन्यात आम्ही सोयाबीन विकायला पाहिजे का, मग एप्रिल महिन्यात आम्ही सोयाबीन न विकता तेजीची वाट बघत थांबायला पाहिजे. कशात होऊ शकतो आमच्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. जर आम्ही एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आमचा जास्त फायदा होणार की मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आम्ही सोयाबीनची विक्री न करता तेजीची वाट बघत थांबल्यानं आमचा जास्त फायदा होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर जाणून घेऊयात. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांना एवढाच सल्ला आहे की याच्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत जरूर पहा. जिथं आपला व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा. आणि सामान्य कास्तकार बांधवांना एक विनंती की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव, जो तुमच्यासारखा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव, त्या सर्वांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात सोयाबीन विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे. कशात होऊ शकतो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा जास्तीत जास्त फायदा. एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने की मग एप्रिल महिन्यात सोयाबीनची न विक्री करता तेजीची वाट बघत थांबल्याने. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी सध्या आहे ती सोयाबीनची दर पातळी 5,200 रुपये प्रति क्विंटल पासून 5,400 रुपये प्रति क्विंटल आहे. जर आपण बघितलं तर संघर्ष सुरू आहे म्हणून सोयाबीनचा भाव थोडा वाढलेला दिसतोय, पण मागच्या 3 ते 4 आठवड्यात सोयाबीनचा बाजार भाव हा प्रकर्षानं जिथल्या तिथे. जर आपण सर्वांनी बघितलं तर एप्रिल महिना सोयाबीनच्या दरासाठी गेम चेंजिंग ठरणार आहे. कशामुळे ते समजून घ्या. तर एप्रिल महिन्यात अल निनोबद्दल स्पष्टता येणार आहे. 15 एप्रिलपर्यंत अल निनोबद्दल स्पष्टता येणार आहे. आणि अल निनोवरती एकदा शिक्कामोर्तब झालं तर तुम्हाला सांगतो 15 एप्रिल नंतर सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आणि त्या तुलनेमध्ये आपल्या सर्वांना जो सोयाबीनचा पुरवठा आहे तो प्रचंड घटताना दिसणार आहे. याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात जो भयंकर गॅप निर्माण होणार आहे, तर हा गॅप सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी या ठिकाणी प्रदान करणार आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे की 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा भाव हा 200 ते 300 न वाढणार आहे आणि सोयाबीनची जी दर पातळी ती 5,300 ते 5,700च्या दरम्यान पोहोचणार आहे. आता अशा परिस्थितीत प्रश्न आहे की बा एप्रिल महिन्यात सोयाबीन विकावं की थांबावं. तर मग आपल्याला या ठिकाणी सल्ला आहे की तुम्ही एकदा सगळं सोयाबीन विकू नका. 5,600 5,700चा भाव मिळाला की तिथं तुम्ही 50% सोयाबीन विका. 50% जे सोयाबीन शिल्लक राहते ते तेजीसाठी जपून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला तेजीही भविष्यात प्राप्त होईल आणि आपला दुहेरी फायदा या पद्धतीने होईल. म्हणून एप्रिल महिन्यात 100% तेजी सोयाबीनची विक्री करा, पण पूर्ण सोयाबीन विक्री करू नका. हाच या व्हिडिओचा सार. भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वात मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.